नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. शून्यातून विश्व निर्माण करणारे शिल्पकार विजय आणि संजय वास्कर यांचा संघर्षापासून यशापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. कवठेमहांकाळ विशेष प्रतिनिधी. संकटे ही माणसाला घडवतात या उक्तीची प्रचिती देणारे आणि संघर्षाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले दोन सख्खे भाऊ म्हणजे विजय शिवाजी वास्कर आणि संजय शिवाजी वास्कर. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेली ही भावंडे वडील शिवाजी वास्कर हे नाभिक समाजात जन्मलेले अत्यंत सामान्य कुटुंबातील केस कर्तनालयाच्या माध्यमातून आपल्या मुलांना स्वाभिमानाने जगवण्याची त्यांची धडपड होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि जेव्हा विजय 5वीला तर संजय 3रीला होते तेव्हा त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. आधारवड कोसळल्यामुळे आई चिंगूआई आणि त्यांच्या बहिणीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. परिस्थिती अत्यंत नाजूक होती, पण आईच्या संस्काराने आणि मुलाच्या जिद्दीने या कुटुंबाला सावरले. संजय 9वीला असताना आणि विजय 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर या दोन भावांनी आपल्या मामांच्या अमृत गायकवाड यांच्या कवठेमहांकाळ येथील दुकानात काम करण्यास सुरुवात केली. लोकरेवाडी ते कवठेमहांकाळ हे 14-15 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांची दररोजची धडपड सुरू झाली. कडक ऊन, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंज देत ते रोज एकाच सायकलवरून कामावर येत असत. ही त्यांच्या चिकाटीची आणि जिद्दीची पहिली पायरी होती. न थकता न डगमगता त्यांनी 5-6 वर्ष हा प्रवास केला. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर त्यांनी MET गाडी घेतली आणि त्यावरून त्यांचा हा प्रवास अधिक वेगाने सुरू झाला. या कठीण काळात दोन्ही भावांमधील अतूट बंध आणि एकमेकांवरील अथांग प्रेम त्यांच्या संघर्षाला ऊर्जा देत होते. संघर्षाचे हे दिवस मागे पडत गेले आणि सन 2000च्या सुमारास त्यांनी भाड्याने एक छोटेसे कपाट घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुढे जाऊन त्याने कवठेमहांकाळ येथील कुची कॉर्नर येथे स्वतःचा गाळा विकत घेतला आणि तिथे अतिशय भव्य व सुसज्ज दुकाने सुरू केली. विजय यांनी न्यू कट्स तर संजय यांनी रॉयल जेंट्स पार्लर या नावाने आपला व्यवसाय थाटला. आज या दोन्ही दुकानांमध्ये एअर कंडिशनिंग, AC, आकर्षक सजावट आणि ग्राहकांच्या मनाला भुरळ घालणारी व्यवस्था आहे. आधुनिक हेअरस्टाईल, ब्लिचिंग आणि उत्तम सेवा देण्यासाठी आज कवठेमहांकाळ परिसरात ही दुकाने अव्वल स्थानी आहेत. आपल्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे या भावांनी ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या प्रवासात त्यांच्या पत्नी सोनाली आणि प्रियांका यांनी दिलेली खंबीर साथ अत्यंत महत्त्वाची ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी घराचा गाडा आनंदाने सांभाळत पतीच्या पाठीशी एक संरक्षक कवच म्हणून उभ्या राहिल्या. विजय आणि सोनाली यांचा मुलगा जयदीप याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तो देखील आपल्या वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे हातभार लावत आहे. तसेच संजय आणि प्रियांका यांचे सुपुत्र राजदीप आणि विश्वदीप हे देखील रॉयल जेंट्स पार्लर येथे आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. केवळ स्वतःचा व्यवसायच नव्हे तर समाजाच्या विकासाची आवड असणारे मोठे बंधू विजय वास्कर हे सध्या नाभिक समाज संघटना पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत असतानाच आपल्या कुटुंबाला आणि व्यवसायाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वास्कर बंधूंचा हा प्रवास केवळ एक बातमी नसून येणाऱ्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. शून्यातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठणाऱ्या या भावांची कहाणी म्हणजे जिद्द, चिकाटी आणि बंधू प्रेमाचे एक अतूट उदाहरण आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.